लग्नव्यवस्थेवर भाष्य करणारे संभ्रमायन एकजागर या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग येत्या 29 तारखेला संध्याकाळी 5:45 वाजता पुण्यातील भरतनाट्य मंदिर येथे होणार आहे. हे नाटक केवळ नाटक नाही तर भावनिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संकटांचा आरसा आहे. भरकटलेल्या पिढीला स्वतःकडे परत पाहायला भाग पाडणारं जागरण आहे, अशी माहिती या नाटकाच्या लेखिका दिग्दर्शिका अंजली जोशी म्हणाल्या. याविषयी अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या, एक जागर असं नाटक आपण आणतो आहोत आणि त्याचा शुभारंभ प्रयोग 29 मेला आपण भरतनाट्यममध्ये 5:45 वाजता करतोय आणि त्याच्यासाठी आपण ही प्रेस कॉन्फरन्स करतोय. आम्ही प्रायोगिक लेवलवरती आणत असल्यामुळे आपल्याला तुमच्यासारख्या प्रेस रिपोर्टर्सची प्रचंड नितांत गरज आहे. कारण कमर्शियलवाल्यांना त्यांचे बजेट असते, त्यांना खूप हेल्पिंग हँड असतात. पण आम्हाला तुमच्या एका वाक्यामुळे जी काय मिळेल ती प्रसिद्धी आणि जे मिळतील ते व्ह्युअर्स, यासाठी आपण आज ही प्रेस नोट करतो आहोत. त्यामुळे तुम्हाला हो, नाटक आहे ते सध्या लिव्ह इन सिच्युएशनशिप फ्रेंड्स विथ बेनिफिट असं जे काय वारं वाहत आहे, तर त्याच्यामध्ये लग्न संस्था आम्हाला नको आहे. आणि जे नवं जनरेशन बोलतंय की आम्हाला ही लग्न संस्थाच नको आहे, आम्हाला लग्न करायचीच नाहीये, आणि एकूणच आता जे काही वारं आपल्याला आजूबाजूला दिसतं आहे त्याच्यावरती हे नाटक भाष्य करतं. कारण यू कॅन से की चिंत्र्यम खानोलकर, आपले आरती प्रभू सर जसं म्हणतात, घेतो कणत उशाला आता दगड मनाचा, अशा त्या नव्या जनरेशनची मनाची धाटणी बनू लागली आहे. कारण कोणाला कमिटमेंट नको आहे, लग्न प्रथा नको हवी आहे, आणि आपण सगळंच जणू बंद करत सुटलोय. संस्कार नको आहेत, संस्कृती नको आहे, सणवार नको आहेत, शाळा तर मराठी बंद पडल्याचा आपण आता परवाच सचिन खेडेकर सरांचा पिक्चर पाहिलाय. सो आता आपण सगळंच बंद करायला चाललोय का, करत चाललोय का, हा प्रश्न पडलेला आहे आणि त्याच्यावरतीच हे नाटक भाष्य करतं. सो आपल्या नाटकाचा मेन विषय आहे की लग्न पूर्वी कदाचित 15% लग्न चुकीची झाली असतील, पण 85% बूमर आणि जेनेक्स पिढीनी लग्न जपली, आणि ती इतकी सुंदररित्या जपली की एक पार्टनर नाही म्हणून दुसरा पार्टनर तो गेला म्हणून जातो, अशी ती बूमर आणि जेनेक्सची पिढी होती. आणि आता कधी पटकन डिव्होर्स होईल आणि कधी दोघं जण सेपरेट होतील आणि काय घडेल, ही सगळी यू कॅन से अशांतता आणि ते सगळंच अतर्क्य होऊ लागलेलं आहे. म्हणून आपण हा नाटकाचा विषय आणतोय. प्रत्येक जण आपापलं काहीतरी छोटंसं एक वाक्य सांगेलच. मी जस्ट ब्रीफ इंट्रोडक्शन दिली. कॅरेक्टर करते ऍक्च्युली. आता कसं आहे ना की ह्या जनरेशनला मॅरेज आणि ह्या सगळ्या गोष्टींना ट्रॅप वाटतात, म्हणजे त्यांना अडकल्यासारखं वाटतं. त्यांना प्रत्येक वेळी फ्रीडम हवं असतं, माय स्पेस हवी असते, पण प्रत्येक वेळेला माय स्पेसच कामी येते असं नसतं. तर त्यासाठी आपल्याला काय करता येतं आणि स्वतःचं फ्रीडम युटिलाइज करून सुद्धा आपण कुटुंबामध्ये कसं राहू शकतो. नुसतं आपण माय स्पेस हवी आहे आणि मला वेगळंच राहायचंय हा ऑप्शन नाही आहे. आपल्याला एक भारताची संस्कृती आहे ती पुढे नेण्यासाठी एकत्र कुटुंब पद्धती ही चालूच ठेवायची आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करता येईल आणि काय नाही करता येईल हे आपल्याला हे नाटक शिकवतं, आणि ते तुम्हाला डिटेलमध्ये काय आहे काय नाही हे नाटकामध्ये नक्की कळेल. सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू, जेवढं जमेल तेवढ्या लोकांनी हे नाटक पाहायला या. थँक्यू. अरे